अवघ्या 200 रुपयात जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार. शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरीत जळगावसह हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलं. मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मराठवाड्यात 17 दिवसांमध्ये वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू. 391 जनावरं दगावली तर 4,000हून अधिक हेक्टरवरील शेतीचंही नुकसान. बुलढाण्यात वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका. 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्ह्यात वीज पडून 12 जनावरं दगावली. आजही महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह बीड, सोलापूरला ऑरेंज तर मुंबई, पालघर, पुणे, सातारा, सांगलीला येलो अलर्ट जारी. नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदाल कंपनीत लागलेली आग 9 तासांनंतरही आटोक्यात नाही. 15 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. वर्षा निवासस्थानी भुजबळांच्या शपथविधीनंतर तिघांमध्ये तासभर चर्चा.